आता खरं इंस्टाग्राम हादरलंय. पहिल्यापासून सांगतोय या लिंक काढून टाका, लोकांचे घरं बरबाद व्हायला लागली. तेव्हा नाही तुम्हाला सुचलं. आणि आता दादा आम्हाला रिपोर्ट करायला लागले आणि तुम्ही आमचं हे काढून टाका आणि तुम्ही हे करा, नुकसान होईल आमचं, आम्ही इतके दिवस मेहनत केली. अरे त्या बापाला जाऊन विचारा ज्यांनी अख्खा लहानपणापासून पोरगं 25 वर्षाचं केलं आणि नंतर त्या पोरांनी तुमच्या गेमिंग पायी सुसाईड केलं. त्या बापाला जाऊन विचारा दुःख काय असतं. भिकाऱ्या हो, तुम्ही आजपर्यंत 220 रुपयाच्या फायद्यासाठी लोकांचे वाटोळ करून टाकलं. तेव्हा नाही तुम्हाला अक्कल आली का? आणि समाजाला माझा हात जोडून विनंती, हे माजलेत, हे फॉलोअरचे जेव्हा माजलेत, ह्यांचा माज कसा जिरवायचा आहे ते ह्यांना रिपोर्ट करून जिरवायचा आहे. ह्यांना इंस्टाग्रामवरून काढूनच टाकायची पूर्ण. कारण ह्यांना इतके दिवस सांगून आता मला धमक्या देते ती. अरे तुमचा धमक्या तुम्ही माझी वैयक्तिक ताकद मला लावायला पण लावू नका आणि वैयक्तिक जाऊ पण नका, कारण मी माझ्या गोष्टी पर्सनल कुठल्या प्रमोट करत नाही. आता शेवटचं सांगतोय, धमक्या किती आल्या आणि कशा आल्या मी शेवटपर्यंत हा लढा हातात घेणार. मी माझ्या हातून 50 पोरं जरी वाचली नाही समाजातली तर लय आनंद आहे मला. वरती देवाला गेल्यावर मला सांगायला होईल जरा तेवढं. प्रत्येकाला माझी आव्हान आहे, प्रत्येकाने जायचं आहे. खाली लिंकमध्ये लोक कमेंट टॅग करतीलच, लोक जी स्कॅम करते ते त्यांना जाऊन रिपोर्ट करायचं, कमीत कमी 10 ते 15 मिनटं. अशा पद्धतीने जी 3-3 मिलियनवाली आहेत का त्यांनी सुद्धा लिंक काढलेल्या आहेत आणि त्या आत्ता काढल्यात, आजचा व्हिडिओ पाडल्यानंतर. आधी काय आखली शेण खात होते का तुमच्या? सगळ्या समाजाला आव्हान आहे, ह्यांना सुट्टी द्यायची नाही, ह्यांचा कार्यक्रमच लावायचा. आता ह्यांनी आपला मराठी समाजाचं वाटोळ केलंय. आता आपण यांना दाखवायची यांची लायकी काय, ह्यांना परत होती तिथं जाणून ठेवायची. मग ह्यांना कळन समाजाचं वाट लावायची म्हणजे काय असतं. हे तळतळ आहे आणि तळतळ माझी तोपर्यंत राहणार जोपर्यंत शेवटचा रील स्टार हे गॅमलिंग प्रमोशन करणं बंद करणार नाही. धन्यवाद.